विचारतात व्हॉट्स युअर हिडन टॅलेंट दॅट वी डोंट नो. टॅलेंट कमी येण्यातले भारी काढते पप्पा, येण्यातले भारी काढते. म्हणजे नाही किती पण भांडू दे, किती पण चिडू दे, काय बोललो पप्पाला बिल लागले फोन करून पैसे काढून पप्पा पण देऊन टाकतात. एवढं काय टॅलेंट आहे पाहिजे. हे झालं का दीदी? आले 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 आले. ठीक आहे तुझा. तर नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. चहा घेऊन आलोय का तर खूप चहा आहे, चाय सॉरी कॉफी. जसं कमिटमेंट दिलं होतं मॅडमने की फर्स्ट व्हिडिओ Q&A व्हिडिओ युट्यूबवर टाकेल बिकॉज वी वॉन्ट टू ग्रो ऑन युट्यूब ऑल्सो. यस. तर खूप जणांचे खूप सारे वेगवेगळे मेसेजेस कॉफी आलेले विथ आहेत. मोनिका. तर खूप जणांचे खूप सारे मेसेजेस आलेले आहेत आम्हाला. खूप असं नाहीये, खूप जण आम्ही Q&Aचा पोल टाकला होता, पोल पण नाही Q&A टाकला त्यावर खूप जणांचे मेसेज आणि काही खूप जणांचे आले नाहीत. मला काहीतरी 66, हिला काय 40 आलेत. खूप आहेत आमच्यासाठी बाई, ते पण खूप आहेत. काही काही लोकांनी रिपीट तेच क्वेश्चन विचारलेले आहेत. सो आम्ही आन्सर देऊ. त्यांची नावं काही काही लोकांचे घेता नाही येणार आहेत का तर रिपीट त्यांनी तेच क्वेश्चन विचारले. सो समजून घ्या. भक्ती जोन म्हणते तुमचं बॉन्ड इतकं चांगलं कसं. ह्याचं बेसिक उत्तर आहे. आता मी ऑनेस्टली उत्तर देईल. सीन कसं होता, आम्ही लहानपणी मम्मी आणि पप्पा दोघं टीचर आहेत, तर ते जॉबवर असायचे नाही का की पप्पा शाळेकडे मम्मी शाळेकडे, मम्मी लवकर जायची पप्पा लवकर जायचे. तर हिचं कसा सीन होता की ही लहान होती पण सगळं बनवायची. माईक चालू म्हणजे सगळं नाही का की चपाती भाजी, मग आम्ही हेल्प थोडी करायचो नाही का की भांडी घासून दे, थोडं झाडू मारून दे. बाईने कपडे सुद्धा धुतलेत कधी कधी. सीन कसं की हिला मी घेऊन जायचो मी लहानपणी शाळेत की मम्मी पप्पांनी येता यायचं नाही ना, तर माझीच रिस्पॉन्सिबिलिटी होती. मग ती थोडं आता बहीण भाऊ असं रिलेशन चांगलंच असतं. आमच्यात भांडणं सुद्धा होतात, भांडणं भयंकर होतात. म्हणजे लिटरली राग लहानपणी होत नाही. मारामारी पण झालेत ना, आता मारी होत नाही. मारी सीन कसं की आता म्हणजे आमचं भांडण होतच पण कसं रागात तावाची भांडण होतात. तुमचं एज्युकेशन झालं काय आहे दोघांचं? माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय, माझं बी फार्मसी झालं. हिनं डिप्लोमा केला होता, मी 12th केलं होतं, 12th सायन्स. डिप्लोमा पण केलंय मी आणि डिग्री पण झाली. 12th पण झालंय, डिप्लोमा पण झाला आणि डिग्री पण झाली. असे कोण लोक करतात जे अनक्लिअर असतात, काय करू काय नाही आयुष्यात. कोण सांगतोय ज्याने मेकॅनिकल करून IT जॉब करतोय. मग नशीब तुझंच बोललास. तुझा भाऊ तुझं सगळं कसं ऐकतो. हा, तर मी ह्याचं उत्तर जेन्युइन देतो. एक दुसरी गोष्ट आहे की व्हिडिओ मध्ये थोडंसं चांगलं दिसायचा पण प्रयत्न करतो मी. असं नाही की बाबा नाही, पण मोस्टली सगळं ऐकतोच की हा, ही पण मला खूप जास्त ऐकते. असं नाही की बाबा मी हिच फक्त ऐकतो. रिअल लाईफ मध्ये माझं जास्त हे ऐकते. पप्पाने जास्त शिकवले मला की जाऊ दे दीदीचं ऐकू दे. मम्मी म्हणते सांभाळून घे. लहान आहे ना मी, सो गैरफायदा झालाय घेते. म्हणजे अख्ख्या घरामध्ये सगळे लोक माझे ऐकतात. काही असेल तर मला विचार करू का. आता इव्हन माहितीये का घराचा कलर, फरशी कोणती टाकायची, हे सगळं फर्निचर सगळं हिनं डिसाईड केलं. प्राणलीच आहे ते. म्हणजे दीदी तुमच्या दोघांचा बर्थ डेट काय आहे? मॅडमची आहे 17 डिसेंबर. मी प्रत्येक वेळेस आता फक्त त्याला लक्षात आलं 17 डिसेंबर. आता 15 डिसेंबरला मला फोन करतो. 15-14 डिसेंबर कन्फ्युज होतो मला. माझा 4 एप्रिल आहे. कृपा विचारते तुम्ही कुठे राहता? आम्ही दोघं पुण्यामध्येच राहतो. पुणे. तिथे काय? मनिक दांबारी. सॉरी, ठीक आहे, सॉरी हा, नाव चुकीचं. मनिका. कॉंग्रॅच्युलेशन दादा अँड दीदी. आय एम रिअली हॅपी फॉर यू. होप यू विल गेट युअर ऑल ड्रीम अँड कम ट्रू. थँक्यू सो मच. वाटलं यार असे मेसेजेस वाचून. आता शुभम म्हणतो की मला तुम्ही दोघं तुमची सिस्टर म्हणून माझ्याशी बोलू शकता का? आता याचा सीन सांगतो की प्रत्येकाला पर्सनली जाऊन ते स्मॉल टॉक करणं पॉसिबल नाहीये. कारण ब्रँड्सचे व्हिडिओ असतात, नंतर हिचा जॉब माझा जॉब, मला व्हिडिओ एडिटिंग आणि फ्रँकली नाही होत. मला असं रूड नाही व्हायचं, पण मला थोडे वाईट एक्सपिरियन्स पण आलेत की मी प्रयत्न केला बोलायचं. मी प्रयत्न केला सगळ्यांच्या डीएमचा रिप्लाय करायचा. मला माहितीये काय एक्सपिरियन्स आलाय. गप्प बस. कुठे राहता आणि तुमचं प्रॉपर गाव कोणतं? श्रुती विचारते. पुण्यात राहतो आम्ही, प्रॉपर सांगलीतले जत तालुक्यातले. लहू कन्या विचारते की लाईव्ह कधी येणार आहात? जेव्हा पण याल तेव्हा मला ऍड करा. पक्का. आणि आम्ही ठरवलंय की आम्ही एक 10 दिवसांनी वगैरे लाईव्ह येत जाईल आणि तुम्हाला आधी सांगेल की म्हणजे खूप लोक आम्हाला लाईव्ह मध्ये ऍड होते. इट्स सेजल विचारते की तुमच्यातलं नेमकं मोठं कोण आहे? आणि कारण एकमेकांना तुम्ही भैया आणि दीदी बोलता. म्हणजे मोठं कोण आहे सांग पहिला. 5 जण. मोठी मी आहे. मोठी दीदी आहे. अरे नाही, 3 वर्षांनी लहान आहे. दीदी हे पप्पा म्हणतात आणि दीदी म्हणायचं कारण काय की पप्पांना बहीण नाहीये, मग हेच तिला ते दीदी म्हणतात. आणि खरंच दीदीच आहे, म्हणजे दादी ऍक्च्युअली बॉस लेडी आहे.
मग त्यामुळे त्याच्यामुळे म्हणतात दीदी. मग त्याला पप्पा दीदी म्हणतात तर मी पण दीदीच म्हणतो, आम्ही ताईडी पण मी पण म्हणतो. दीदी बोल. पैसला विचारते, ओळखला का ताई? मिलिंद जवळ भेटलो होतो, तू आणि दादा खूप गोड आहात रील मध्ये आणि रिअल मध्ये पण. आम्हाला आतापर्यंत एक 4-5 जण, 6 जण तरी येऊन भेटलेत की आम्ही तुमचे व्हिडिओ बनवतो. काय काय त्यातल्या ओळखीचे पण होते आणि काही काही जण असे होते की अनोळखीचे होते. आम्हाला इतकं भारी वाटलं ना की भाई, मला असं वाटलं की मी आता कोणतरी सेलिब्रिटी. सेलिब्रिटीचा सीन कसं आहे की असं सेलिब्रिटी नाही पण असं अप्रिशिएट करतात लोक, छान बनवतात व्हिडिओ. आणि असं नाही की दोघांचेच, हे हायलाइट केलं की दीदी पण छान कंटेंट बनवते सेपरेट, मी पण छान बनवतो, छान वाटतं. तो किस्सा सांगायचा मला तुला. सांगून ठेवलं. त्या दिवशी माझे 10K झाले, मी ऑफिस मध्ये होते. मी येत होते, येताना मी गडबडीत मी स्टोल बांधायचं विसरले. म्हटलं विसरलं तर विसरू दे, आज नाही बांधायचं, आज 10K झालेत, कोणतरी मला ओळखेल. कोणीच नाही ओळखलं मला बस मध्ये, माहितीये तरीका है भीक मांगने का. प्रतीक बोलतोय की हलकू दादाचा गर्लफ्रेंडचं नाव काय आणि लग्न कधी होणार तिच्या आईला. हे माझ्या मम्मीच्या तुम्हाला लोकांना जास्त टेन्शन असं वाटतं. 100K झाले की ह्याचा आन्सर भैया करेल तुम्हाला. म्हणते टाकवतात तर गर्लफ्रेंड नाहीये आणि लग्नाचं बघू, कारण मी करिअर स्विच केलंय, मेकॅनिकल मधून IT आलोय. माझा रिसेंटली फ्रेशर आहे, मला आता 1.5 वर्ष झाले. स्विच करायचंय, थोडं इन्क्रीमेंट घ्यायचं लाईफ मध्ये, थोडं कॉन्फिडन्स. त्याला इच्छा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगेल, तुम्ही तुमचे बायोडाटा आम्हाला. मधुर सूचक केंद्र राहिले काय आयडीला. अभि विचारतोय, दीदी तू बेळगाव मध्ये कशाला होती? मी बेळगाव मध्ये B फार्मसी शिकायला होते. जग मासा असतो. मी B फार्मसी शिकत होते तिथं, सो मी बेळगाव मध्ये होते. धनु विचारते, तुमचं बॉन्डिंग खूप छान आहे दादा ताई, नंतर माझा भाऊ सारखा भांडण करतो. ऑब्विसली भांडण होतात, आमच्यात पण होतात. इव्हन आम्ही रोडवरती सुद्धा कधी वादावर भांडतो. आता सीन कसं आहे की भांडण प्रत्येक ठिकाणी होतात, भांडण वाचतच इथे एकत्र असतो तरी. आता हा तरी विचारते, दादा खूप स्ट्रिक्ट आहे आणि दीदी शांत आहे. घंटा हा, मी स्ट्रिक्ट आहे पण ती शांत तर चुकून पण नाहीये. विशू जैन म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन गाईज, कीप ग्रोईंग. थँक्यू विशू. खुशी विचारते, दादाला गर्लफ्रेंड आहे का? नाहीये. बास करा यार क्वेश्चन, मी नाही रिपीट करत. खूप क्वेश्चन रिपीटेड. मला लाज वाटायला होता, लाज नाही वाटत, मला लाज वाटतं की मी कधी गमवलं लाईफ मध्ये. ऑफिशियल हुकूम काय, तुम्ही दोघं बहीण भाऊ आहात का? नाही. हो, आम्ही दोघं आदित्य हे रुटीन कुणाचं लवकर येणार कसं? माझं का? नाही दीदीच येईल. हा पण एक व्हिडिओ येईल, लवकरच येईल, लॉंग व्हिडिओ येईल. त्याच्यामध्ये मी जे जे करेल ते भैया करणार आहे, ऑब्विसली करणार आहे. त्याला मी करायला लावणार आहे. डेली वाईफ विथ शर्वर नाही यार, डेली वाईफ विथ शर्वर विचारते, हाय ताई आणि भाई, फिलिंग हॅपी बोथ फॉर बोथ ऑफ यू, वर्किंग हार्ड अँड ग्रोईंग फास्ट. खूप फास्ट वाटतं. नंबर्स तर काय असं कधी इमॅजिन नव्हते गेले. व्ह्यूज, लाईक्स, कमेंट्स, मस्त वाटतं खरं. जान्हवी अंडरस्कोर गरुड अंडरस्कोर 13 विचारते, तुमच्या दोघांचे एक्स्ट्रीम लेवलचे झगडा परवाच झालाय, एकदम अति लेवलचा झालाय. नाही दोन झालेत मोस्टली. परवा जो रोड वरती झाला तो जास्त झालाय. व्हिडिओ बघणारे एक आंटी होत्या, त्या आम्हाला येऊन बोलल्या की आंटी नाही दीदी आपल्याच यायचे, माझ्याच यायचे. त्या मला येऊन बोलले की तुम्ही छान व्हिडिओ बनवता आणि कसं काय तुम्ही असं म्हणू शकता. मी बोलले की ऑब्व्हियसली कुठल्या पण नात्यात भांडणं होतात ऑब्व्हियसली. का तर जिथं आपण जवळजवळ राहतो, इव्हन मम्मीचं बहिणी मुलीचं वगैरे असं होतं. तेजस्वी विचारते, खूप काही विचारायचं आहे अनिकेत बद्दल, आय विश ही रिप्लायज टू माय DM. मी ट्राय करेल रिप्लाय करायचा तेजस्वीने. मी करेल, मी यार असं नाही करेल, रिप्लाय करेल. ब्लू पिंक 28-23-24 सुरू अंडरस्कोर 2801, दादा तू काय काम करतो आणि दीदी पण काय काम करते? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि ही आता जॉब शोधते, एका ठिकाणी लागलंय पण तो असंच आहे. जान्हवी बधाळे आय गेस, कुणाचं नाव रॉंग येतं ना, रिअली सॉरी, समजत नाही, थोडं छोटं आहे, स्क्रीनशॉट छोटं आहे आणि वाचायला येत नाही. ठीक आहे. जान्हवी विचारते, माझा भाऊ पण सेम तुझ्या सारखाच आहे दादा, आम्ही पण तुझं वॅक्स केलं. खूप जणांचे मला असे मेसेज आलेत की तुमचा व्हिडिओ बघून आम्ही आमच्या भावाला खूप कन्व्हिन्स करून वॅक्स केलंय म्हणून. ते मला आवडलं. मला ते तांबोळी विचारते, भाई तुम्ही फॅमिली मेंबर्स सांगा पूर्ण. मम्मी पप्पा दीदी मी 14 जण आहे. साक्षी .7414 860
तुम्ही वेगळे राहता का, म्हणजे तुमचे आई वडील पासून कधी डिस्टन्स नाही व्लॉग मध्ये दिसत नाही व्लॉग मध्ये. हा म्हणजे आम्ही पुण्यात राहतो आणि ते सांगलीमध्ये राहतात जतमध्ये. सो आम्ही जेव्हा तिथे जाईल तेव्हा ते लवकरच व्हिडिओ मध्ये दिसणार आणि खूप सारे नवीन नवीन पप्पांना घ्यायचंय, पप्पांना ब्लॉग मध्ये घ्यायचंय. पप्पांना घ्यायचंय. आणि YBIT_वैशो 111 तुम्ही लोक खूप मस्त व्हिडिओ बनवता. इट्स रिअली फनी. थँक्यू सो मच. स्माइली थँक्यू. काय जानकर अर्पिता कृष्ण सागरच्या तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुमचा भाऊ तर बापरे बबरे. मग तुमचं कोणी व्हॅलेंटाईन आहे का? व्हॅलेंटाईन नाहीये. मी ह्याला मागत होतो व्हॅलेंटाईनचं गिफ्ट. मला गर्लफ्रेंडला देतात, बहिणीला देऊ शकतात. प्रज्ञा वैभव _0308 तुम्ही दोघं खूप क्यूट आहात. थँक्यू प्रज्ञा. मी एखाद्या वेळेस क्यूट दिसेल पण हा कसा काय क्यूट? क्यूट तर नाहीये. कसा काय एवढा आणि तुम्हाला क्वेश्चन आहे मला ह्याला. मला काय करतोयस? शिला गेलो, शिला बसला ना. आय एम हगिंग अमृता पालिकर _सर्व्हिस तुम्ही खूप छान दिसता. थँक्यू सो मच. तुम्ही म्हणजे हा माझा क्वेश्चन आहे फॉर शुअर. थँक्यू सो मच. ठीक आहे. तुम्ही बोलली, तू बोलली नाही, तू बोलला नाही. रिस्पेक्ट दिली असेल. बी ऑप्टिमिस्टिक ना. प्रज्ञा यू डिड मेकॅनिकल इंजिनियर राईट. व्हॉट आर दी जॉब ऑपॉर्च्युनिटी फॉर इट आफ्टर डिग्री अँड फ्रँकली मेकॅनिकलचं मला 0 आयडिया. मी तिथं जॉब सर्च नाही केले. मी MPSC केली, त्याच्यानंतर मी IT स्विफ्ट केले. सिडॅक केले मी कम्प्लीट. सिडॅक नंतर मग सिडॅक सनबीम मधून केले, त्याच्यानंतर मी IT स्विच झालं. इनोव्हेटिव्ह गर्ल _गर्ल 27 तुम्ही दोघे एकमेकांना दादा दीदी म्हणतात. ट्विन्स आहेत का? नाहीये ट्विन्स. चांगला मोठा गॅप आहे. _moty_05 हाऊ डू यू मेंटेन युअर बॉडी सवेल. कॅलरी डेफिसिट मध्ये राहायचं, वॉक करायचं, डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी स्ट्रेंथ ट्रेनिंग करा तर होती मेंटेन. आणि काय मेंटेन नाही एवढी काय खास नाहीये, ऍव्हरेज आहे, डिसेंट आहे. तुम्हाला फोटोज मध्ये जास्त काय होतात की गुड लाइटिंग, गुड पंप मध्ये छान दिसतं. आणि माझं रहस्य काही हवं ते वाटेल ते दिसेल ते खाते मी. सोनवणे वहिनी सोनवणे 07_ खूप क्यूट आहात तुम्ही दोघं पण. गॉड ब्लेस यू. व्हिडिओ पण छान असतात. थँक्यू सो मच. थँक्यू सोनवणे वहिनी. हा आता हा क्वेश्चन खूप जेन्युइन आहे. असे क्वेश्चन आवडतात. जॉब आणि कंटेंट कसं हँडल करतात दोघे हे कोणी विचारलंय. स्नेहल _अरसूळ_19 याचं मी स्पष्ट उत्तर देतो. मॅनेज होत नाहीये, हँडल होत नाही म्हणजे लिटरल नाही का, चिडचिड होते, झोप होत नाही पूर्ण, म्हणजे गोष्टी मॅनेज होत नाही. जॉब कसं करणार, जिम कसं करणार. कधी कधी मी झोपत नाही, कधी कधी व्हिडिओ लेट होतात, कधी आम्हाला काहीतरी काम असतं, मूडच खराब असतो. स्टॉल पण आम्ही लावतो. आम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर स्टॉल पण लावायला जायचं. सॅटर्डे संडे स्टॉल असतो आमचा आणि सोमवार पासून शुक्रवारपर्यंत थोडं माझं चिल आहे, थोडं जास्त माझं हेक्टिक मध्ये जायचं यायचं हेक्टिक आहे माझं, बाकी काही नाहीये. मिनिल _30 नेक्स्ट चॅलेंज काय आहे? आणि के दादासाठी स्पा डे टॉर्चर डे. टॉर्चर बोलले. मीनल _30 विच पेन इज मोर, वैक्सिंग वाला की कंटेंट पे कम व्ह्यूज वाला? नाही, कंटेंट पे कम व्ह्यूज वाला फ्रँकली. खरंच वॅक्स करू. Mr.P_H_D_ऑफिस आई शपथ सांगतो तुम्ही दोघं खूप जास्त गोड आहात. दीदी माझ्या दीदीचे पण क्लास घेशील का? जरा चांगलं भंगार वागते, फक्त व्हिडिओ समोर चांगलं वागते, लय भंगार वागते. क्लास बीस देऊ नका यार, असं करू नको. पहिलीच इमेज खराब आहे माझी तिथं. के _प्रतीक_ खाने झोडे विचारतात व्हॉट्स युअर हिडन टॅलेंट दॅट वी डोंट नो अबाउट. भैयाचं मी सांगते. भैयाला खूप छान ड्रॉइंग करता येते. तो इतका छान ड्रॉइंग करतो की त्याचे एक्झिबिशन असायचे किंवा स्कूलमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा त्याचे खूप सारे नंबर यायचे. त्याच्याकडून शिकून मी सुद्धा ड्रॉइंग करायला लागले. पण आता त्यानं ड्रॉइंग सोडलंय. पण ते आता रिपीट होणार आहे का तर आम्ही साडी ब्लाऊज पीस वरती ड्रॉइंग करायचं एक व्हिडिओ आहे. हो, ब्लाऊज पीस वरती ड्रॉइंग आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये माझी एक आयडिया आहे, तो व्हिडिओ पण येईल लवकर. आता फ्रँकली सांगतो म्हणजे टॅलेंट असं टॅलेंट नाही की खूप भारी करायचं, छान तेच कंटिन्यू केलं असतं ना, खूप प्रोग्रेस केली असते. बट 10th मध्ये सोडून दिलं ते सुटलंच आयुष्यात माझं. मग खूप आता म्हणजे माझा टॅलेंट, तुझं टॅलेंट जेवण सांग मला. चिकन असलं क्वालिटी बनते ना एक नंबर, मजा येऊन जाईल. भाकरी पातळ आल्या, टॅलेंट कमी येण्यातले भारी काढते. पप्पा येण्यातले भारी काढते. म्हणजे नाही किती पण भांडू दे, किती पण चिडू दे, काय बोलणार, पप्पाला बिल लागले फोन करून पैसे काढून पप्पा पण देऊन टाकतात. एवढं काय टॅलेंट आहे पाहिजे नाही.
मला आधी खूप छान डान्स करायला यायचा, तो आता येत नाही. मला ड्रॉइंग पण यायचं, ते आता अरे पण हा येत यार सॉरी डान्स लय भारी करायचे माहिती का, लावणी काय मस्त करत करायचे. होते एकदा यार. आमदारांनी त्यांचं आडनाव काय होतं? जगताप. त्यांनी असलं एवढे खुश झाले, त्यांनी बक्षीस एवढीच होती, मी पहिलीला होते. लय भारी चालते माहिती, मी खाली नाचायचं. पण आता ते असं कसं झालं की सोसायटी जज करते लावणी काय करायचं म्हणून ते सुटलं. हळूहळू सुटलं, ते आता सुटलं. तिचा कॉन्फिडन्स पण नाही ना, आणि माझा कॉन्फिडन्स पण नाही की मी ड्रॉइंग करावं. तर आपण करा यार, करू, कंटिन्यू करू, करा. करू. मी लावणी करतो, तू ड्रॉइंग कर. _सीमा.P7_ सीमा माझ्या ऑफिसची कलिग आहे. Okay. चिकन राईस रेसिपी दॅट दीदी मेक्स, तिने खाल्ले, सांग. नक्की नक्की लवकर नक्की. लवकर लवकर व्हिडिओ येईल त्याचा, नक्कीच येईल. हा _मानसी_55. मी तुमची लय मोठी फॅन आहे, तुम्ही असंच यशस्वी व्हावं, मला तुम्ही खूप आवडता. थँक्यू सो मच मानसी, थँक्यू सो मच. तर तुझ्यासाठी होता वाटतं. लय मोठा फॅन आहे. मला कोणी नाही मेसेज केला सांग. थोडी इज्जत कमा रे, थोड़ी इज्जत कमा रे, अरे मर जा रे तू. थांब जरा, केस करा झाला. ठीक आहे, कुठले चांगले. छान. कोण कोण छान दिसायला लागले आज, मला जरा सांगा. मीच. हा गौरी _ढाकणे विचारतो मी अप्रिशिएट करतो. तुमचे व्लॉग्स भारी असतात, कीप इट अप गाईज. थँक्यू सो मच Thank गौरी. you. शायनिंग स्टार 2113:8 हाऊ मच डिफरंट बिटवीन यू अँड दीदी. क्वेश्चन नाही समजला. एक तर मग 3 वर्षाचा वर्षांचा आहे. आहे. आणि डिफरन्स तर आहेच, खूपच आहे. हिचे लांब केस आहेत, माझे लांब केस नाही आहेत. मला दाढी नाही. काय सांगतोय बाई, काय अर्बन योगचा हेअर रिमूव्हल स्प्रे खरंच चांगला होता का? हो, खरंच छान होता. स्मेल तर काय क्वालिटी मस्त भारी So होतं. तुम्ही ट्राय करा. PU_05 विचारतो. अशी करते ती. इमोजी पाठवलं, जाऊ दे. _परिणिता .83 तुम्हाला कंटेंट सुरू करायच्या अगोदर काही प्रॉब्लेम्स नाही का आले? याचा मी आन्सर देतो. हिच्या अगोदर मी कंटेंट चालू करतो, युट्यूबवरती ब्लॉग्स आहेत. खूप अगोदर प्रॉब्लेम आला की माझ्या मोबाईल चांगला नव्हता. दुसरा आलता माझ्या ट्रायपॉड नव्हता. मी लिटरली पाईपनी ट्रायपॉड बोललो होता. हा, तो घरात असेल. आणि मग ते सगळे प्रॉब्लेम. आणि दुसरं की मग मी एकदा कॉल सेंटर मध्ये जॉब करून मग मोबाईल घेतला की लोक बघतात, तेव्हा तो हा कार्डिओचा वगैरे व्हिडिओ बनवायचा भैया, नावं ठेवायचे लोक. नावं नाही ठेवत, म्हणजे असं जज करतात आणि ते काय सपोर्ट नाही मिळत. फ्रँकली स्टार्टिंग कशातच बिझनेस मध्ये पण नाही सपोर्ट मिळत, किंवा तुम्ही कुठली गव्हर्नमेंट एक्झाम करा त्याला पण नाही सपोर्ट देत. तर जनरल येतातच. मग नंतर दुसरा प्रॉब्लेम आला की आता प्रॉब्लेम आहे की वेळ मिळत नाहीये सगळं मॅनेज करायचं. खूप जास्त ऑडियन्स एक्सपेक्ट करते. थांब जरा, आहे चालू आहे स्पेस. आता हा दुसरा इश्यू आहे की मोबाईल मध्ये स्पेस नाहीये. संपलाय का बघा. माझा भरलाय, त्याचा भरलाय, कुठे सारखा असं मध्ये मध्ये जाऊन बघायला लागतं. अडॉबल _मुस्कान _7 म्हणते युट्यूब ब्लॉग्स. लवकरच मी ट्राय करेल की ओव्हर कमेंटमेंट नाही देणार की हप्त्यात एक, पण येईल. ट्राय करेल. मी पुश करेल एडिट करायचं. 10 दिवसांमध्ये एक तरी लॉंग व्हिडिओ येईल. हा हे बेटर आहे. 10 ते 15 मध्ये करू शकतो. 15 नाही, फक्त 10. जास्तच होईल यार. हा, आता इथे विचारलंय की भाविकाने क्वेश्चन भारी विचारले. हाऊ डू यू स्टार्ट कंटेंट क्रिएशन? व्हॉट मोटिवेटेड यू ऑल बोथ बिटवीन? आय लव्ह युअर कंटेंट. थँक्यू सो मच भाविका. कंटेंट क्रिएशनचा पहिला माझं मोटिवेशन होतं की मला त्याचा इंटरेस्ट होता. शूट कसं करता, स्लो एडिटिंगचा पार्ट, स्क्रिप्टिंगचा पार्ट, मला ते अजून आवडतं. आता मला लय जण म्हणतात की तुझ्या व्हिडिओजला रीच जात नाही, तर कशा, माझे मित्र पण म्हणतात की हेच कंटिन्यू कर. बट ते मला मोटिवेट करतं. मला ते आवडतं स्क्रिप्ट लिहायला, शूट करायला, मला ते नॉलेज द्यायला पण आवडतं. मला ते व्हॉइस ओव्हर द्यायला भारी आणि वाटतं. मी जेन्युइनली सांगते, जे आमचे व्हिडिओ आहेत ना ते सुद्धा तोच एडिट करतो. पण जो त्याचे पर्सनल व्हिडिओ त्यांना मध्ये चॅलेंज घेतलं होतं, त्याच्यानंतर आमची आई एक्सपायर झाली, सो आम्हाला ते कंटिन्यू नाही करता आलं. पण ते जे तो व्हिडिओ बनवायचा ना, तो इतके छान असायचे, त्याच्यावरती व्ह्यूज कमी यायचे. पण हा, ते वाला चॅलेंज. हा, मग सिंग असं आहे की आपल्याला जे आवडते, लोकांना आवडो नाही आवडो, आपण असं करायचं की हा ते ट्रेंडिंग चाललंय म्हणून ते करतो. तुम्ही 4 दिवस करचाल, एक आठवडा करचाल, 1 महिना करचाल, पण लॉंग रन मध्ये नाही करू शकत. आता हे आमच्या दोघांचं पण जमतंय. नाही रडू नको, कसं रडते, रडायची गरज नव्हती. 4 फेब्रुवारीला झालं तिथे. मग त्यावेळी माझा चॅलेंज चालला होता, मग माझा पूर्णच मूड गेला ऍक्च्युअली. भूमी _रजपूत _7456 डीडी नाही काय होतं यार. दीदी तुझं स्किन केअर सांग, पक्का व्हिडिओ येते पक्का. पोगू कृष्णा विचारतोय, हाय दादा, मी तेलुगूचा आहे पण मला मराठी येते. मला विचारायचं होतं की तुम्ही कुठून आहात? सॉरी मिस्टेक्स. काय नाही भाई, भारी मराठी बोललोय. आम्ही प्रॉपर चांगलीच आहेत. आम्ही राहतो पुण्यात आता. _राहुल 64 कॉंग्रॅच्युलेशन बाबा. थँक्यू राहुल बाय.
अमर बराटे, कसे आहात तुम्ही दोघं? खूप दिवसापासून भेटायचं आहे तुम्हाला, कधी भेट? अबे आता तर भेटून गेलं नाही. मागेच भेटून गेलो होतं आणि विचारतो खूप दिवसांनी भेटलो नाही म्हणून. आता it's_PU_2418 विचारते, दीदी तू हेअर ग्रोथ साठी काय काय यूज करते? हे पण व्हिडिओ खूप सारं काय काय युज करते. मोस्टली हिच्या चॅनलवरती शॉर्ट जावा, खूप असे भरपूर आणि आहेत. माझ्या पेजवरती हायलाइट्स मध्ये सुद्धा खूप हा. हेअर डायट, हेअर ऑइल्स वगैरे असे खूप सारे हायलाइट आहेत, ते सुद्धा तुम्ही चेकआउट Best, करा. best. आणि लॉंग व्हिडिओ पण देतोय लवकरच येईल. Atikul_Ahmed_04 फेस फैट कम करना है एनी सोल्यूशन ब्रो? एनी लाइक स्पॉट रिडक्शन, स्पॉट पे कोई फैट रिड्यूस नहीं कर सकते, टोटल बॉडी का फैट ही लूज करना. तू क्या करते हैं? मी उगाच हो म्हणते. तो ये क्या सीन है कि इसे हम ऐसे स्पॉट रिडक्शन फैट नहीं, बस फेस का निकलना है, साइड का निकलना है, तुम्हें ओवरऑल बॉडी का फैट कम ही करना पड़ेगा. तुम्हें कैलोरी डेफिसिट में खाना पड़ेगा, रहना पड़ेगा, वॉक करना पड़ेगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग भी करो. बस मला असं वाटतं की च्युइंगम खावा. हट पे, बस कार्डियो से नहीं होने वाला है, स्ट्रेंथ ट्रेनिंग करो, उससे मसल गेन भी होगा, फैट लूज भी होगा. हाँ, Riya_0573 यू बोथ आर सो स्वीट. कुठे आहात तुम्ही? थँक्यू सो मच. आम्ही सांगलीचे प्रॉपर. Vedi_00 विचारते, तुम्ही कुठे राहता, एक्झॅक्ट ऍड्रेस, मी तुम्हाला भेटू शकते का? मीटअप ठेवू, 50K जास्त होईल, 50K वरती ठेवू शकतो मीटअप. दोघांचं मिळून 50K होऊ देत मग ठेव. गरीबी वाईट सारी गरीबी वगैरे नाही का, असं नाही की भाज्याचे 50 होऊ दे किंवा माझे 50 मीटअप ठेवू, सेपरेट नाही, घेऊन दे मग ठेवू. तो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. गुंजन_कुन सॉरी काय समजत नाही, 03 आहे. आणि खूप छान दिसतं, थँक्यू दीदी. अनिकेतचा पार्ट एकदा काय ब्रो? हॅलो पार्ट एकदा वॅक्स कर, काही कळालं नाही मला तर. हा क्वेश्चन भारी. US_मधु 1104 बिग फॅन. ताईचे 12th मध्ये मार्क्स किती होते? मला माहित नाही, माझ्या विसरलं, सांग किती होते? 100 केलं आधी मी नक्की सांगेल, आता नाही सांगणार आहे. 10 मध्ये सांगतो, माझे होते 92.40. माझे 10th मध्ये होते 86.50 समथिंग काहीतरी होते. आणि 12th मध्ये 12th मी नाही सांगणार माझे आहे. 85.38 होते. सांग माझे सांग. नाही सांगणार. आपण लाईव्ह मध्ये पण हेच मला सांग पटकन. यार कमी होते. झालं 100 आता. झाल्यानंतर मी नक्की नाही बाई, सांग. माझी मर्जी, माझी सांग, पर्सनल सांग. आहे का नाही? सांग, बोल गेस. गाईज माझं पर्सनल आहे ते. हे कर, सांग पटकन. 100 केलं मी नक्की सांगेल. भिकारी पण माहिती एंगर 95. अनिमे बघता का तुम्ही दोघे? मी अनिमे खूप बघितलं, म्हणजे लॉट असं नाही की खूप बघितलेत, पण एक 5-6 बघितलेत मी. हिला बघायला लावेल, हिला एक्सपिरियन्स नाही, खूप छान एक्सपिरियन्स. जे अनिमे बघत नाही ना, म्हणतात ना कार्टून आहे, जे त्याचा कन्सेप्ट बघतील, त्याची स्टोरी बघतील ना, ते इंटेन्सिटी समजून येईल तुम्हाला. असंच काहीतरी असतं ना ते. आदित्य कडुसकरने विचारले, माझा जिवलग मित्र, भाऊच आहे, बेस्ट मेमरी टुगेदर. एवढा विचार करायला लागला, मग हीच मूर्खपण आहे. लय खूप सारे आहेत, म्हणजे मी लिस्ट आउट करू शकतो. ज्यावेळी मला 10th मध्ये आयडियल स्टुडंट नाही का, कसला विद्यार्थी बोलतात, आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेला एक साइड हिला दाखवलं होतं, सेम कॉलेजमध्ये होतो, सॉरी स्कूलमध्ये होतो. ते बेस्ट मेमरी आहे. म्हणजे आता मध्ये 10K झाले होते, खूप एक्साइटेड होतो, खूप जास्त एक्साइटेड होतो. म्हणजे नाही का, ही होती केक बी आणला, मला हिनं केक आणून ठेवला होता, खूप भारी वाटलं होतं. मला वाटलं की रात्री 3 वाजेपर्यंत होतील, पण नाही झाले, पुढच्या दिवशी झाले. ठीक आहे. माझं जे 10K पार केला की सुराटाच केला. त्यावेळी भांडण झाली, जी 10K माझी भांडण झाली. ज्या दिवशी आम्ही लाईव्ह आलो त्या दिवशी भांडण लाईव्ह आलेलो. आता आदित्य सोबत बेस्ट मेमरी सांगतो, भाई सोबत बेस्ट मेमरी तर मल्टिपल्स आहेत. कुठल्या सांगू? सगळ्यात भारी तर माहितीये का, जेव्हा मला फर्स्ट टाइम जॉब लागला, मला माझ्याकडे लॅपटॉप नव्हता, तर भाईने काय केलं होतं माहितीये का, की त्याचा लॅपटॉप की भाई तू घे, नवीन नको घेऊ, माझ्या घरी असतो. त्याचे पप्पा वापरत होते, तरी सुद्धा त्यांनी मला दिलं लॅपटॉप, आणि तो लिटरली 1 वर्ष वापरलाय मी. आणि जेव्हा जॉब लागला, सगळ्यात आधी मी त्याला सांगितलं होतं. ती बेस्ट मेमरी. आणि त्याची आई लिटरली रडली होती, माझी मी हसत होती, तिची मी रडली होती अक्षरशः की बाळाला जॉब लागला म्हणून. आणि आदित्य दादाची मम्मी, आम्ही त्यांना मम्मीच बोलवतो, खूप स्वीट आहेत त्या, आणि खूप अशा काय म्हणतात अटॅचमेंट खूप होते, खूप इमोशनल आहेत. लाईफ मध्ये माहितीये का, की एक वेळ असं नाही की पैसा इम्पॉर्टंट आहे, सगळं इम्पॉर्टंट आहे, मग थोडे पैसे कमी किंवा मॉडरेट सुद्धा झालं, पण माझा रडायचाच ब्लॉग आहे की पण त्या खूप प्रेम आहेत, एक्स्ट्रीम प्रेम आहेत. म्हणजे आम्ही लेट जर यावं तर मेसेज करणार, मी घरी चाललो त्यांना माहित असतं, मग ते मेसेज करणार, पोहोचलाच का बाळा, काय करतो. जोपर्यंत आम्ही घरी पोहोचत नाही तोपर्यंत झोपत नाही. आणि त्या खूप छान जेवण बनवतात बाई, त्यांच्याकडून शिकणार आम्ही. त्यांच्या हातचा चहा अख्ख्या जगात नाही एवढा भारी मिळतो. म्हणजे मी खूप ठिकाणच्या पेलं, सोलापूर, सांगली, पुणे, हैदराबाद, खूप ठिकाणी पेलंय, पण चहा काय बनवतात त्या,
खाली भारी बनवतात, खूप छान. चला झाला 10K स्पेशल Q&A व्हिडिओ झालेला आहे आणि खूप जणांचे रिपीटेड तेच होते. सो आम्ही काय काय जणांची Avoid नावं केले नाही questions. घेतलेली. सो असा होता फर्स्ट युट्यूबचा व्हिडिओ. हा कोणाच्या पेज वरती जाणार आहे First. हा डिसाइड होईल. कोलॅब होईल मला लगेच क्रेडिट नाही दुसऱ्याच्या कोलॅब होईल पण एकाच्याच पोस्ट दिसतं ना, तिचं पण दिसतं नाही दिसत नाही दिसत ते टायपिंग. बघू आपण अपडेट करू. मोस्ट इथे अकाउंटवर टाकेल कारण मला थोडं हिंदी पूर्ण Public कंटेंट आहे. मी आहे. तिकडे ब्लॉग हिंदीत टाकतो. इथेच टाकेल मी. बाय बाय.